5 नोव्हेंबर 2025ला आहे त्रिपुरा पौर्णिमा आणि याच दिवशी आपल्याला 750 वातींची सेवा करायची आहे। तर ही 750 वातींची त्रिपुरारी वात कशी बनवायची हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते। सर्वप्रथम तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आपल्याला ही त्रिपुरारी वात बनवण्यासाठी एक म्हणजे जो आपल्याला कापूस मिळतो बाजारात तो घेऊन यायचा आहे आणि काय लागणार आहे तर एक थोडीशी रांगोळी। तुम्ही इथे रांगोळी किंवा पीठ सुद्धा वापरू शकता। तर रांगोळी का तर कापूस म्हणजे हातातून पटकन सुटून म्हणजे त्याची वात तयार करता यावी यासाठी मी रांगोळीला थोडीशी हाताला रांगोळी घेणार आहे याप्रमाणे। तर आधी पहिल्यांदा तर कापूस सगळा मोकळा करून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर एक अलगद असं थोडंसं टोक काढून घ्यायचं आणि रांगोळीचं हात घ्यायचं आणि असं पील देत जायचं आणि दुसऱ्या हाताने कापूस हा थोडा सैल सोडत जायचं। त्याच्याने काय होईल आपल्या एका हाताने छान अशी वात तयार होत जाईल। आणि अशा प्रकारे आपल्याला लांब सडक असा कापसापासून सूत कातून घ्यायचं आहे। ही जे आपण अशी लांब सडक वात करतो त्याला सूत कातणं असं म्हणतात। आपल्याला 750 वाती बनवायच्या आहेत म्हणून सूत खूपच मोठ्या प्रमाणात कातावं लागतं। तर आता मी इथेच व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा माझं एवढं सूत कातून झालेलं आणि एवढ्याच सूताने काही होणार नाही। त्याच्यात फक्त 200 ते 250 वाती तयार होतील म्हणून मी अजून सूत कातायला सुरुवात केली। त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरारी वातीला एवढं महत्त्व का तर याच दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुर या असुराचा वध केला होता। त्याचीच आठवण करून देण्यासाठी महादेवांविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्याच हा असुरावर मिळवलेला विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी त्रिपुरारी वात जाळली जाते। म्हणजे 750 वातींची त्रिपुरारी वात जाळली जाते। ही प्रदोष समयीच वात जाळायची असते। ही वात जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा आपल्याला महादेवांचे मंत्रस्तोत्र पठण करायचे असतात आणि महादेवांची सेवा करायची असते। इथे माझं सर्व सूत कातून झालेलं आहे। त्याच्यानंतर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक हातात आणि 4 बोटांनी लपेटून असं 5 राऊंड करायचे। 5 राऊंड झाल्यावर धागा म्हणजे तो कापूस तिथे तोडून घ्यायचा। 5 राऊंड म्हणजेच आपल्या ह्या 10 वाती असतात। 10 वाती म्हणजेच काय तर आपल्याला अशा 74 वाती करायच्या। 74 वाती झाल्यानंतर 75वी जी वात आहे ती आपल्याला याच्यापेक्षा दुप्पट मोठी करायची असते। कारण की ह्या सर्व ज्या 74 वाती आहेत त्या एकत्र बांधता येतील अशा एवढी मोठी आपल्याला 75वी वात करायची असते। म्हणजे आपल्याला 10 वातींचे एक बंच करायचा आहे आणि नंतर सगळे बंच हे एकत्रित करायचे आहेत। 10 वातींचे 74 बंच म्हणजे 140 आणि 75वी जी वात आहे ती आपल्याला दुप्पट मोठी करायची आहे कारण की या सर्व वाती त्याच्यात बांधता याव्यात म्हणून। या प्रकारे आपल्याला 750 वाती मिळून एक अशी त्रिपुरारी वात बनवायची आहे। चला तर मग या सगळ्या आपण वाती बांधून घेऊ। इथे बघा माझ्या सगळ्या 74 वाती या बनवून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी आता 75वी मोठी वात बनवणार आहे। त्रिपुरारी वात ही शिव मंदिरात जाळलेले कधी उत्तम असते, परंतु तुम्हाला मंदिरात जायला जमले नाही तरी तुम्ही घरच्या दिव्यावर प्रज्वलित करून या वातीवर सेवा करू शकता। तर अशा प्रकारे बघितली मी 75वी वात किती मोठी केली आणि ती अशा तळहातावर मधोमध ठेवून घेतली। त्याच्यानंतर मी ज्या 74 वाती करून घेतलेल्या 10च्या बंचात त्या एकत्रित अशा करून घेतल्या। त्यानंतर त्या मोठ्या वातीने त्या सगळ्या 74 वाती एकत्र बांधून घेतल्या। अशा घट्ट अशा बांधून घ्यायच्या। त्यानंतर त्या वातीला थोडंसं हळद कुंकू लावून घ्यायचं आणि छान अशा मोठ्या पंक्तीमध्ये ही माझ्याकडे गेल्या वर्षी म्हणजे त्रिपुरारी वात जाळण्यासाठीच ही एक पंक्ती खास ठेवलेली आहे। तर त्या पंक्तीमध्ये मी ही त्रिपुरारी वात ठेवते। अशा प्रकारे आपली छानशी अशी त्रिपुरारी वात बनून तयार आहे। चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवते। व्हिडिओ जर आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ।